नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज आहे आमच्या लातूरकरांचा सगळ्यात आवडीचा सण म्हणजे वेळ अमावस्या. काही लोक त्याला एळवस असंही म्हणतात. आता अमावस्या म्हटलं की काही लोकांना भीती वाटते, पण आमच्यासाठी ही अमावस्या आनंदाची, मातीची आणि माणसांची असते. मार्गशीर्ष महिन्यातील पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्याला म्हणजे 7व्या अमावस्यालाच ही वेळ अमावस्या असते. लातूर, धाराशिव आणि कर्नाटक ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी ना खूप उत्साहात वेळ अमावस्या केली जाते, म्हणजे साजरी केली जाते. तसं पाहायला गेलं तर हा सण कर्नाटकातला सण आहे. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमेवरती म्हणजे भागात आला आहे. आणि ह्या वेळ अमावस्याची सुरुवात आदल्या रात्री त्या रात्री भाकरी, भजी, नंतर उंडे, काही भागात उंडे, तिळाच्या गोड चपात्या, रोडगे, असं म्हणजे नॉर्मल भाकरीपेक्षा त्यासोबतच भजी, गव्हाची खीर असते, ज्वारीच्या भाकरी, नंतर उंडे, काही भागात बाजरीचे उंडे असतात, धपाटे, वांग्याचं भरीत, वड्या, मासवड्या, आमटी, नंतर ज्वारीचं पीठ ताकामध्ये मुरून ठेवलेली आंबील. आणि तो खरा सण सुरू होतो सकाळी, जेव्हा सकाळी सगळं बांधून मटक्यामध्ये मस्त असं हे थंडगार आंबील घेऊन सगळी शेताकडे निघायला लागतात. एका झाडाखाली शेताच्या ईशान्य दिशेला 5 पांडव मानतात आणि त्याची प्रत्येकजण पूजा करतात. आपल्या शेतातील कडब्याचे जे काही पेड म्हणजे ते कडब्याचे त्याला काय म्हणतात, कडब्याचे असतात ते पेड असतं, त्याची ती खोप करतात आणि त्यात लाल किंवा गुलाबी शाल किंवा साडी पांघरतात. त्यासोबतच लक्ष्मीची पूजा करून नारळ फोडतात आणि पूजा झाली की लगेच पंगत बसते. शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र मैत्रिणी म्हणजे सगळेच. एखादा अनोळखी व्यक्ती जरी रस्त्यावरून जात असेल तरी तो त्या पंक्तीला येऊन बसतो. जेवायला नाही म्हटलं किती तरी म्हणतात की अरे निदान आंबील तरी पिऊन जा. थंडगार अशी आंबील, एक ग्लास का होईना पर अनोळखी माणसंही आंबील पिऊन जातात. अशी ही वेळ अमावस्या आमच्या भागातील असते. खूप छान सण असतो, खूप छान पद्धतीनं हा सण साजरा करतात. सगळे एकत्र येतात. आदल्या दिवशीपासूनच ही सुरुवात होते. नंतर तशाच प्रकारे मी पण इथं सगळं काही करते. आपली गव्हाची खीर, भजी, आंबील, ज्वारीच्या भाकरी, चपाती, भात, आणि प्रत्येक भागात वेगवेगळं असतं. पण लातूर भागामध्ये स्पेशली जी भजी असते ना, तर ते भजी करतात वेळ अमावस्याला. तर इथं मग काय सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे. तर इथं ना मी खीर बनवलेली आहे. ही आहे गव्हाची खीर आणि खूप छान चव लागते ह्याची. खीर, आंबील, भजी, नंतर खूप छान मस्त असं टेस्ट असते आजच्या ह्या दिवशीच्या स्वयंपाकाला. तर हे आहे ती लसणाची पात आहे आणि लसणाची पात इथे काही भेटत नाही, म्हणून मी लसणाची पात तुळशीमध्ये लावली होती यावेळेस. त्याच्यामुळं म्हणजे लसणाच्या पातीनं ना आंबिलीला खूप छान चव येते. कच्च्या लसणाचा वास मारतो, पण ह्या लसणाच्या पातीची ना आंबील खूप छान होते. थोडंसं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि ज्वारीचं पीठ थोडंसं शिजवून टाकलं, तर अशा प्रकारे ही आपली आंबील तयार झाली आहे. तर आता कसं ना, आपल्या गावाकडचा सण आहे आणि आपण बाहेर कुठे राहिला असताल आणि आपल्याला काही जाणं शक्य नसलं, पण तरी पण दरवर्षी ना मी वेळ अमावस्येला, आम्ही गावाकडे जात नाही आहे तरी पण दरवर्षी मी सगळा स्वयंपाक वेळ अमावस्येचा करते. भजी, आंबील. कारण कसं ना, जरी आपण गावापासून थोडंसं लांब असलो तरी आपली परंपरा, आपली जी काही रीतिरिवाज असतात ते विसरायचे नाही. आता हा जो स्वयंपाक आहे तो मी केला तर मुलांना लक्षात राहील ना, आपल्या मुलांना पुढे लक्षात राहील की हां हां, या दिवशी ह्या सणाला हा पदार्थ केला जातो. मग त्याच्यामुळं मी असे ना आपले प्रत्येक जो सण असतात ना, तर ते सण मी साजरी करते. जे काही त्या दिवशी पदार्थ असतो, जी काही मेजवानी असते ना, तर तो पदार्थ मी नक्कीच बनवते. तर या मग सर्वजण. आंबील पेला कोप बनवलेली आहे, तर हे काही गावाकडचे व्हिडिओ आहेत. आणि 5 पांडवांची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मग जेवणाला सुरुवात होती. तर अशा प्रकारे
आजचा हा वेळ आमुष्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे कोणी चॅनलवरती आपल्या नवीन असतील आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.